मित्रांनो, मकर संक्रांत हा सण महाराष्ट्रात महिलांसाठी खूप खास मानला जातो। या दिवशी हळदी कुंकू, वाण, तिळगुळ आणि हलव्याचे दागिने यांना विशेष महत्त्व असते। पण प्रत्येक वर्षी एक प्रश्न आवर्जून विचारला जातो, नवविवाहित महिलांनी मकर संक्रांतीला हलव्याचे दागिने घालावेत की नाही? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण परंपरा, शास्त्र, पंचांग आणि लोकमान्यता या सगळ्या गोष्टींच्या आधारे सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। हलव्याचे दागिने म्हणजे काय? संक्रांतीला महिलांनी घालायचे हार, बांगड्या, वाळे, कानातले हे सगळे हळद, साखर, गूळ आणि दोऱ्यांपासून बनवलेले असतात। हे दागिने सौभाग्य, समृद्धी आणि आरोग्याचे प्रतीक मानले जातात। नवविवाहित महिलांसाठी नियम काय सांगतात? परंपरेनुसार लग्नानंतर पहिली संक्रांत ही नवविवाहितेसाठी खूप महत्त्वाची असते। अनेक ठिकाणी नवविवाहितीने काळा, पिवळा किंवा गडद रंग टाळावा असे सांगितले जाते। काही घरांमध्ये पहिल्या वर्षी हलव्याचे दागिने न घालण्याची प्रथा आहे, पण ही घराण्याची व प्रादेशिक परंपरा आहे, बंधनकारक नियम नाही। शास्त्र आणि पंचांग काय सांगते? धर्मशास्त्रानुसार मकर संक्रांतीला सौभाग्य वाढवणाऱ्या वस्तू वापरणे शुभ मानले जाते। हळद, गूळ, तीळ हे सकारात्मक ऊर्जा देतात। नवविवाहित महिला जर मनापासून आनंदाने हलव्याचे दागिने घालत असेल तर ते अशुभ ठरत नाहीत। मग हलव्याचे दागिने घालावेत की नाही? उत्तर आहे, घरची परंपरा पाहून निर्णय घ्या। घरात चालत असेल नक्की घाला, घरात मनाई असेल टाळा, मनात शंका असेल साधे दागिने घाला, जबरदस्ती नको। कारण संक्रांत हा आनंदाचा सण आहे, भीतीचा नाही। परंपरा पाळणे चांगले, पण मनावर दडपण घेणे चुकीचे। सौभाग्य हे दागिन्यांवर नाही तर मनाच्या शुद्धतेवर असते। नवविवाहित महिलांनी यंदा मकर संक्रांतीला हलव्याचे दागिने घालावेत की नाही हा वैयक्तिक आणि घरगुती परंपरेचा विषय आहे। शुभ अशुभ मानण्यापेक्षा श्रद्धा आणि आनंद महत्त्वाचा आहे। अशीच मराठी परंपरा, सण, उत्सव आणि धार्मिक माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमचा प्रश्न कॉमेंटमध्ये नक्की विचारा। धन्यवाद। शुभ मकर संक्रांत।